काय चालू आहे? नमस्कार मंडळी. आज भर दुपारी लाईव्ह येण्यामागचं कारण तुम्हाला समजलेलंच असेल. परत दाखवतो. तर हे पहा, या लहान मुलांचा काय कार्यक्रम चालू आहे. चिकन आणि राईस म्हणजे चिकन बिर्याणीचा बेत दिसतोय. बापा, साई काय करतोय? साई कांदा परततोय आणि वेदमोहन जाळ लावतोय. वा वा, छान. चांगलं फुक बघ, धोर झाला बघ. अरे चांगला प्लॅन केलाय तुम्ही. हा, कसं आहे नियोजन? यायलाच लागतंय. नका तसं येऊ नका कोणी, कारण लिमिटेड आहे त्यांच्या पुरतच. ओमकार, काय चाललंय तुझं? राईस कुठला राईस आहे हा? काय नाव बिव काय आहे का नाही त्याला? नफीस किंवा बासमती? हा, नफीस. 130 का 140 रुपये किलो. चिकन कसं किती रुपये किलो आहे? 260 झालंय. अवघड आहे. अरे फुक काय शुभम, काय लका सगळं डोळ्यात दूर गेला. हा, चारच लोक आहेत. तुम्ही चौकच आहे होय? 6 जण. आणखीन कोण कोण आहे मेंबर? खायला येणार फक्त? किती रुपयाची कॉन्ट्री काढली तुम्ही? 100ची. 400 रुपये 6 जण. 600. हा बरोबर. हा, 6 जण लोक तुम्ही, नाही का? अजून 2 कोण? नाव काय यांची? हा, सिद्धेश, विजय. आणि कुठला गोळा केली? विजय कुठला? विजय कोण? तो काय लहान आहे का मग? हा, सिद्धेश कोणाचा? हा, तो का? महात्मा फुले तरुण मंडळाचे अति तरुण कार्यकर्ते, त्यांचं बिर्याणीचं नियोजन आहे आज. फक्त 6 लोकांपुरतीच मर्यादित. मला सुद्धा नको म्हणतायत. का रे, मला नको होय? काला टेस्टला द्या की थोडीफार झाल्यावर. मग 2 घास 10 रुपये देतो मी. 2 घासाचे. साई कांदा परततोय. पवार साहेब नमस्कार. तुमच्या कामाचं काय नाही बघा. हे बघा, इकडे चिकन आहे. तुमच्या कामाचं नाही काय? लहान मुलांनी बिर्याणीचा प्रोग्राम केलाय. पुष्पराज पवार साहेब माळकरी माणूस आहेत ते. लका सर पण पुरायचं का तुम्हाला? हा, माणिक सर कुठे गेले? हा, माणिक सर आल्यावर ठोकच टाकतात तुम्हाला. हा, धन्यवाद पवार साहेब. पुष्पराज पवार साहेब, आम्हाला माहिती आहे तुम्ही माळकरी माणूस आहात ते.
मसाले वगैरे सगळं आणलंय तुम्ही. हा, पत्रवळ्या, ग्लास, पाणी प्यायला. ते असं नसतं, तो काउंट वेगळा असतो. तो नाही दाखवत व्यवस्थित काउंट. हे इकडे उचल की खाली टाकलंय तमालपत्र आणि ते. मीच कॅन उचललो होतं, तिकडे ठेव. नुकसान झालं. बरं ठीक आहे, माझे 2 ग्लास होते ते कॅन्सल करा. अरे चप्पल पण घालायची नाही होय. वा वा वा, खायचंय होय. तुम्ही 2 काढले काय? चांगली स्वच्छता करताय. सॉरी बरं का, चप्पल घालून आलो होतं. आता ही तुमची बिर्याणी कधी तयार होणार? भोसले साहेब या बिर्याणी खायला. राजू भोसले साहेब. सरपण आणायला चालले होते. लहान मुलांचं बिर्याणीचं नियोजन आहे. 6 जणांनी कॉन्ट्री करून बिर्याणीचा प्रोग्राम बनवलाय. त्यामुळे कोणीच येऊ नका. हॅपी न्यू इयर अगोदरच का? वा वा, छान छान. एकादशी, हा बरोबर आहे, एकादशी नाही का? छान छान, असे वार पाळत जावा, चांगली गोष्ट आहे. कुठे गेली ती सरपण आणायला? खूपच लांब गेलेले दिसतात. अरे बापरे, जाऊ दे, खूपच लांब आहे. आमचे राजू सर पण पाहत आहेत आता. राजू सर नमस्कार. अहो, धूर जातोय डोळ्यात. 1 किलो चिकन, तांदूळ 1 किलो, नफीस 130 का 140 रुपये किलो, चिकन 260 रुपये किलो, म्हणजे असे 400 रुपये झाले. आणि बाकीचं मटेरियल 200 रुपयाचं का? वा वा वा. मसाले, दही, तेल. ओम जाधव. मेन कुक कोण आहे म्हटलं? मेन कुक कोण तुमच्यापैकी? वेद मोहन. हा तर मास्टर शेफचे चिरंजीव आहेत. सोमनाथ साधू लोणकर यांचे चिरंजीव मास्टर शेफ. मग काय बिर्याणी झकासच होणार आजची. हा, धन्यवाद राजू सर. ओम जाधव यांचंही आगमन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बिर्याणी अशी मॅरिनेट वगैरे करून करणार आहे का? ओम जादव जल गए. ओम जादव ए
अरे ते सेफ काय सांगतात ऐका की जरा. हा पत्र त्याच्यावर नको आहे बाबा. आता ताट वगैरे आणायचं ना घरातून एखादं. गरम गरम प्लास्टिक वगैरे ह्याच्यावर गरम गरम नाही टाकायचं जास्त. काय ताट घेऊन ये. हा ओमच्या घरात आणल्यावर मम्मी मग चप्पलीनेच हाणेल मग. माणिक सरांचा काम. आमचे पाहुणे प्रसाद जाधव ते सुद्धा पाहत आहेत. हे बघा दुसरे सेफ, हे मेन सेफ आहेत. बिर्याणीचं नियोजन आहे त्यांचं. टोटल 6 लोकांनी कॉन्ट्री काढून 600 रुपयाची कॉन्ट्री काढलेली आहे. आणि बिर्याणी बनवायला बघ बरं किती तेल होतं त्याच्यामध्ये. आणि ते पत्र ह्याच्यावर टाकलं असतं कसं झालं असतं. माणिक सर बघताय का तुम्ही तुमच्या घरी काय चालू आहे ते. नाही ना किरण किरण नाही आला अजून. किरण कामावरती असते. आता तेल ना ती भाजल आहे. कांदा तसा मोठा चिरायचा रे. हा वेद मोहन कांदा तसा उभ्या पाकळ्या पाकळ्या का. ओके. आता तो कांदा कशाला मॅरिनेशनच्या साठी तर झाला ना. हे बघ कांदा 1 मिनिट पकड रे. धर 1 मिनिट थांब बसू दे मला बाबा. बघू बरं जरा. काय करून ठेवलं कांदा बघून. चिरा बरं पाट 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 पाट. मला बिर्याणी द्यावं लागलं बरं का. खावा हा लवकर या पाहिजे होतं. घे. एकच चिरणार फक्त मी. तुम्ही थोडीच देणार बिर्याणी एकच चिरून देणार मी. घे आता घे. नको बाय डोळ्यात पाणी येईल बाबा. टाकायचं नाही. डोळे लाल देखते माझे. टाकायचं. अरे एक नाही भागणार. सगळं चिरायला लागणार. ती राहू दे तसंच. लहान मुलांचं बिर्याणीचं नियोजन 9 वर्षानिमित्त अगोदरच पहा. म्हणजे लहान मुलं सुद्धा एकादशी पाळतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की बुधवारी एकादशी आहे त्यामुळे अगोदरच आम्ही पार्टी करतोय. आता कोण आलं कोण नाही आलं. अरे तो चूल रिकामीच चालली. अगोदरच तयारी करायला पाहिजे होती तुम्ही. त्याला मॅरिनेशन कधी करायचं चिकनला. म्हणजे मॅरिनेशन करून तुम्ही ठेवणार का नाही त्याला काय जरा वेळ तरी. मग ते अगोदरच करायचं होतं ना मॅरिनेशन. कांदा लागतोय ना पण त्याला. टाक तो गार होईल कांदा टाक. करा मॅरिनेशन अगोदर. त्याला विचार मेन शेफ वेदमोहन ते बघ किती टाकायचं काय सांग त्यांना. काय काय टाकायचं सांग त्यांना. माहिती का ओम विचारतोय किती वाजतील मग जेवायला जेवण. आता हे लहान मुलं बनवतात म्हणजे आता मला तरी काय माहित किती वेळ लागणार यांना. पण कुणी येऊ नका मात्र नाही तर हे मलाच ओरडतील. कसं आहे नियोजन.
यावंच लागतंय, पण तुम्ही येऊ नका. आता आमचा ओम मॅरिनेशनची प्रोसेस करतो आहे. बाबा तुला हळद किती टाकायची ते माहिती का? मेन शेफला विचारा, मेन शेफ कांदा परततोय तिकडं. हो जरा मुकडा दाखवा तुमचा. लहान मुलांकडून मग शिकायला पाहिजे. बुधवारी एकादश आहे म्हणून आजच नियोजन त्यांचं चिकन बिर्याणीचं. अच्छा, म्हणजे तुमची रेसिपी बघत बघत चाललं युट्यूबला. हा बघा रेसिपी बघायची चालू आहे. थांबव त्याला पुढचं लक्षात राहायचं ह्याच्या. त्याचबरोबर आपण जे कांदा तळून राहिलेलं तेल आहे ना, त्या तेलापैकी साधारण अर्धी वाटी तेल घेणार. तुमचं राहिलंय का तेल अर्धी वाटी? राहिले. जाळ लावा दूर झाला बघा. आता मला काय माहिती बाबा. मला विचार, तुम्ही रेसिपी पाहताय मला काय विचारताय? हा बरं टाका. आता हे मॅरिनेशन परत काय टाकणार आहे का मीठ त्याच्यामध्ये? एकदाच टाकायचंय ना. मग आता ते असं कर, 2 चमचे घे. 8 चमचे नाही आणलोय तुम्ही आज. मग त्या टोपणामध्ये होत. मी काय शेफ नाही बाबा. बघू. हा लय झालं ते. नंतर टाका परत बाबा. बस 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 टाक. अजून घे जरा असं. तेवढं टाका अगोदर. अजून घे थोडस. आणि नंतर आहे ना थोडं शिजत आलं ना, टेस्ट पाहायची त्याची. आणि नंतर मग काय करायचं, परत टाकायचं. आपण काय रोजचे हे कुक करत नाहीये. आचार्य आपला इकडं बसलाय हा कांदा हलवत फक्त. हा सांग की काय यांना. हा मिस्टर प्रसाद जाधव, आता जे आम्ही मिठाचं जे काय प्रमाण टाकलं ते बरोबर आहे का? जरा कमेंट मध्ये सांगा बरोबर नाही किंवा अजून टाकायचं काय नाही. प्रसाद जाधव हे आमचे मामांचे चिरंजीव आहेत. ते सुद्धा उत्तमरित्या कुक करतात. यात्रेमध्ये त्यांना स्पेशल इन्व्हिटेशन असतं मटण बनवण्यासाठीचं. प्रसाद सर, आम्ही वाट बघतोय तुमच्या कमेंटची. मीठ बरोबर आहे का अजून घ्यायला पाहिजे होतं? तुम्ही बघितलंय का मीठ टाकताना?
तर असं झाल्यावर व्हायचा त्याला वर काढायचं आणि चिकनचा पीस खाली चेक करून बघायचा की चिकन व्यवस्थित शिजले आहे नाही. अरे ते शिजलेलं पुढं कुठं अजून मॅरिनेशनचं चालू आहे तुमचं, शिजलेलंच बघता तुम्ही पुढचं. हा आता थोडा थोडा कांदा घालूया तळायचा आणि मग तांबूस रंग असा यायला लागला की गॅस कमी करायचा. आता गॅस चला थोडंसं आता मला वाटतं युट्यूबचं लाईव्ह करूया आपण. युट्यूबला मला ट्राय करायचं आहे. तर मंडळी मी आता फेसबुकचं लाईव्ह थोडं बंद करतोय, मला युट्यूबला जातो जरा. मी माझ्या फेसबुक कॉलवरतीच माझ्या युट्यूबची लिंक मी शेअर करतो तुम्हाला, आणि 2 ते 3 मिनिटांमध्येच मी युट्यूब लाईव्हला येतोय. तिथे सुद्धा तुम्ही यानंतरचं जे काय प्रकरण घडेल ते पाहू शकता. बिर्याणी कशी होते कशी नाही. हं? चला मी युट्यूबची लिंक शेअर करतो माझ्या वॉलला. तिथे एक 5 मिनिटांमध्ये मी लाईव्ह येतो युट्यूबला. ओके, असेच बघत राहा. थँक्यू.